मित्रांनो, घटना आहे पुण्यातील अतिशय हृदयदायक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका पत्नीवर केलेल्या लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया दोघांच्याही जीवावर बेतली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात एका रुग्णालयात समोर आली आहे. डेक्कन परिसरात प्रसिद्ध रुग्णालयामध्ये पती आणि पत्नीचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. पण या शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही मृत्यू झाला. बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. कोमकर दाम्पत्यांचा मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांचा रुग्णालयावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे कोमकर दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पत्नी कामिनी कोमकर यांनी पती बापू कोमकर यांना स्वतःचे लिव्हर दान केले होते. लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया मागील आठवड्यात बुधवारी झाली होती. पती बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली, पण शस्त्रक्रियेच्या लगेचच 2 दिवसात म्हणजे शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. तर पत्नी कामिनी कोमकर यांचा 8 दिवसांनी म्हणजेच आज शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. पती पत्नीवर या लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर झालेल्या मृत्यूचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोमकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे. एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार कोमकर कुटुंबावर मोठा घात झाला आहे. आई वडील गेल्याने त्यांचा मुलगा पोरका झाला आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आधीच डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं की तुमच्यावरती सुरक्षित शस्त्रक्रिया होईल. कोमकर यांनी व्याजाने पैसे घेऊन कर्ज काढून रुग्णालयात पैसे भरल्यानंतर ॲडमिट केले आणि शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. महिला मुलाची आई शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थित होती, खात पीत होती, पण अचानक 8 दिवसांनी आई गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कशामुळे आईचा मृत्यू झाला याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणी रुग्णालय आणि डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. मित्रांनो, या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा.